संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून आता सुरुवात होतीये आणि या अधिवेशनात विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली। सरकारने हे अधिवेशन सुरळीत व्हावं म्हणून आम्ही सर्व पक्षांबरोबर चर्चा करण्यास तयार आहोत अशी भूमिका घेतली। सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीला 36 पक्षांचे 50 प्रमुख नेते उपस्थित होते। काही नेत्यांनी नव्या कामगार कायद्यावर सुद्धा सरकारची स्पष्ट भूमिका सभागृहाला माहिती हवी आहे असं मत मांडले। हे अधिवेशन 15 दिवसांचे आणि संसदेच्या इतिहासातलं सर्वात कमी कालावधीचं हे अधिवेशन आहे। तर आजपासून सुरू होणाऱ्या या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे, कारण विरोधकांच्या हातात खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी या मुद्द्यांचा काय नेमका उपयोग होतोय पाहायचं आहे। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। अमर, आजपासून दिल्लीमध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। कमी कालावधीचं जरी अधिवेशन असलं तरी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे विरोधकांच्या हातात आहेत। काय काय नेमके हे मुद्दे असतील, कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न होणार आहे? अनुपमा, 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। 1 ते 19 डिसेंबर असं हे अधिवेशन आहे आणि 15 दिवस हे कामकाजाचे आहे। पहिली तर गोष्ट यावरूनच विरोधक आक्रमक आहे। केवळ 15 दिवसाचं इतक्या कमी अवधीचं हे अधिवेशन 2-3 विषय आहे की SIRचा एक विषयावरून विरोधक घेरण्याच्या प्रयत्नात आहे आणि आगामी जसा बंगालच्या निवडणुका आहे या पार्श्वभूमीवर त्याची धार अजून तीव्रतेने तृणमूलकडनं मांडण्यात येण्याची शक्यता आहे। तर त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षेचा एक विषय आहे, कारण की दिल्लीत झालेले बॉम्बस्फोट आणि त्यानंतर एकूणच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अनेक सवाल उपस्थित होण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याबरोबर परराष्ट्र धोरणावर सुद्धा काही मुद्दे येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। तर दुसरीकडे सरकारकडून सुद्धा 13 ते 14 विधेयक येण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये आर्थिक सुधारणेच्या दृष्टीने, वित्तीय गोष्टींच्या दृष्टीने काही विधेयक येण्याची शक्यता आहे। एकूणच हे अधिवेशन परत एकदा जोरदार होण्याची शक्यता आहे। विरोधकांनी पण एक रणनीती आखलेली आहे, सरकारला कशा पद्धतीने कोंडीत पकडायचं, तर दुसरीकडे सरकार सुद्धा पूर्ण नियोजन करून ठेवलेलं आहे। त्यांनी पण आपलं एक रणनीती प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रात एकीकडे नगर परिषद आणि याच्या निवडणुकांचा धुरळा उडत असताना दिल्लीत आता थंडी सुरू होत असताना हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण मात्र तापू लागलंय। निश्चितच अमर, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।